रसिक हो यासी जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या. रसिक हो यासी जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दाद देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखी, हॅलो सखी, हॅलो सखी, हॅलो सखी. नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की स्थलांतर, स्थित्यंतर हा निसर्गाचा एक स्थायी भाव आहे. हा स्थायी भावाला माणूस अर्थातच अपवाद असणं शक्य नाही. जेव्हा आपण असं म्हणतो की पक्षीसुद्धा स्थलांतर करतात, पक्षी आपण बघतो, स्थलांतरित पक्षी आपल्याला बघायला अतिशय आवडतात. पण काही काळानंतर स्थलांतरित झालेले पक्षी आपल्या देशामध्ये बहुतांश वेळेला परत जातात. माणसाचं मात्र असं असतंच असं नाही. एकदा त्यांनी स्थलांतर केलं आणि जिथे स्थलांतर करतोय, विशेषतः परदेशामध्ये जर त्यांनी स्थलांतर केलं तर त्याला परत यावंच लागतं असं नाही, किंवा परत यायची इच्छा होतेच असं नाही. तर ह्याच्या मागची नेमकी भूमिका काय असते, स्थलांतराचे प्रकार किती आहेत, वाटतं तितकं स्थलांतर सोपं नाही आहे. हे स्थलांतर करत असताना तुम्हाला आर्थिक क्षमता, मानसिक जडणघडण आणि बौद्धिक जडणघडण ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो. जिथे तुम्ही स्थलांतर करत असता त्या स्थळांचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो आणि बरेच वेळेला तुम्हाला त्यांच्या संस्कृतीशी, भाषेशी सुद्धा निगडीत असावं लागतं, पूर्णपणाने समरस व्हावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी मनात घेतल्या की असं लक्षात येतं की स्थलांतर करणं हे सोपं नाही आहे. पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळालं तर, ज्याला आपण असं म्हणतो की शास्त्रीय दृष्टिकोनातनं स्थलांतराचा विचार झाला तर काय होईल, आणि ह्याचाच नेमका आज विचार आपण ह्या कार्यक्रमातनं करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञ व्यक्तींना बोलवलं आहे, त्यांची आपण ओळख करून घेऊया. हे आहेत हिरलेकर साहेब. नमस्कार. हॅलो सखीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला पटकन असं सांगता येईल की 1971-72चा काळ आपण आठवूया. म्हणजे जवळपास 40 वर्षांपूर्वी त्यांना त्यांची नियुक्ती झाली होती आईसलँडचे काउन्सिल जनरल म्हणून. ह्याच्यानंतर आजतागायत ते अनेक वेळेला परदेशात जातात, परदेश प्रवास करतात आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक मंडळी सुद्धा भारतातून परदेशी स्थलांतरित झालेली आहेत. आपले जे दुसरे कार्यक्रमात सहभागी व्हायला आलेले आहेत त्यांचं नाव असं आहे उमाकांत तासगावकर. नमस्कार तासगावकर साहेब. हॅलो सखी मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तासगावकर साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर गेली 30 वर्ष ते व्हिसा, पासपोर्ट ह्या सगळ्याचं मार्गदर्शन तर करतच असतात. पण त्याचबरोबर अनेक वृत्तपत्रात त्यांनी लेखही लिहिलेले आहेत आणि अनवट जागी प्रवास करणं ह्या त्यांचा स्थायी भाव आहे. मग तो म्हणजे जगामध्ये सगळ्या ठिकाणी असो किंवा भारतामध्ये असो. तेव्हा त्यांचा अनुभव आणि अनुभवांची शिदोरी आपल्याला उपयोगाला येणार आहे, विशेषतः परदेशी स्थलांतराच्या बाबतीत. तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील. ह्या प्रश्नांना उत्तरही दोन्ही मंडळी देतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, ते चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022 अर्थाचं मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. तुमच्याकडे पहिला प्रश्न असा आहे की साधारण 40 वर्ष झाली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भारतातून थोडेसे पाय हलवून एका उच्च पदस्थ नियुक्त तुम्हाला केलं गेलं आणि तुम्ही आईसलँड सारख्या ठिकाणी गेलात, त्यावेळेलाची नेमकी मनस्थिती आणि मानसिक अवस्था तुम्हाला आठवते का? मी प्रथम परदेशाला गेलो म्हणजे 57 साली जर्मनीला आणि 6 वर्ष तिकडे राहिलो, काम केलं
परत आल्यावरही जर्मनीला बरेचदा जात होतो. पण माझा आईसलंडशी संबंध आला 59 साली, जेव्हा आमच्या एका कंपनीने, म्हणजे स्विस कंपनीने आईसलंडमध्ये फार मोठी फॅक्टरी घातली. त्यांनी माझं नाव आईसलंड सरकारला सुचवलं की हे आपले हितसंबंध भारतात नीटपणे बघू शकतील. त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष लागली. ऑगस्ट 71 साली माझी ऑफिशियल नियुक्ती झाली, जेव्हा मला आपल्या राष्ट्रपतींकडून एक्सेक्वाटूर मिळालं. एक्सेक्वाटूर म्हणजे द रेकग्निशन ऑफ द कॉन्सल ऑफ अ फॉरेन कंट्री इन द होस्ट कंट्री. तर मी 71 पासून, ऑगस्टपासून त्यांची जवळजवळ 36 वर्ष त्यांचे हितसंबंध इकडे पाहिले भारतामध्ये. प्रथम संपूर्ण भारतामध्ये आणि त्यानंतर मग वेस्टर्न इंडियामध्ये. त्यांनी नंतर दिल्लीमध्येही एक त्यांचे वाणिज्यदूत नियुक्त केले. पण ह्यावेळेला कामाचं स्वरूप काय असायचं तुमचं? मुख्य कामाचं स्वरूप म्हणजे आईसलंडचा कोणी इकडे आला माणूस आणि त्याला काही प्रॉब्लेम्स आले तर त्याने माझ्याकडे यावं. मला आठवतं माझी नियुक्ती झाल्यावर मला 2 महिन्यांनी एक फोन आला पोलीसकडून आणि त्यांनी सांगितलं एक आईसलंडचा नागरिक आसाममध्ये अत्यंत बिकट परिस्थितीत सापडला आहे. तर मला आश्चर्य वाटलं, आईसलंडचा नागरिक त्या इतक्या परदेशातून इकडे आसाममध्ये कुठे आला. तो पर्यटक म्हणून आला होता आणि त्याला त्याचे पैसे वगैरे गेले आणि खूप कठीण परिस्थिती होता. त्याला तिकडून फायनली मुंबईत आणलं आणि मग इकडून मला त्याचं परत स्थलांतर त्याच्या देशाला करावं लागलं. हे मुख्य आहे. पण त्या देशाचे एकूण हितसंबंध इकडे बघावेत, त्यांच्याबद्दल माहिती पुरवावी. लोकांना पूर्वी वाटायचं आईसलंड म्हणजे केवळ बर्फाच्छादित देश, तसं नसून तो अतिशय सांस्कृतिक आणि प्रगत देश आहे. इतर नॉर्डिक कंट्रीज आहेत, फिनलंड, आईसलंड, नॉर्वे, स्वीडन, त्याप्रमाणेच. तासगावकर साहेब, तुम्हाला गेले 30 वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. स्थलांतर करण्याचं असं बऱ्याच मंडळींच्या मनामध्ये असतं. काही लोक टुरिस्ट म्हणून तिकडे जातात, तिथे काही तुम्हाला स्थलांतरित ते म्हणता येत नाहीत. काही लोक व्यवसायाच्या दृष्टीने जातात, काही नोकरीच्या निमित्ताने जातात. तर ही स्थलांतराची जी विविध कारणं आहेत ना, ही कारणं थोडीशी आपल्याला समजून घेता येतील का? जरूर. स्थलांतर हा जो विषय आहे हा तसा म्हटलं तर अतिशय गुंतागुंतीचा आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय, भावनिक अशा तऱ्हेचे अनेक पैलू या विषयाला आहेत. याचा इतिहास बघितला तर आपल्याला थेट आर्य जिकडनं आले तिथे जावं लागेल. आपण इतिहासात शिकलोय की आर्य लोक हे खैबर खिंडीतून भारतात आले. याबद्दलही थोडे मतभेद आहेत. परंतु स्थलांतर ही मानवाची नैसर्गिक भावना आहे. जसं आपल्याला गावंसं वाटतं तसं स्थलांतर करावंसं सुद्धा वाटतं. अर्थात स्थलांतर हे अवघड असल्यामुळे कमी लोक करतात, परंतु तरीसुद्धा आता त्यांचं प्रमाण वाढतं आहे. स्थलांतराचे जे जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला ठळक वैशिष्ट्ये जर सांगायची म्हटली तर राजकीय स्थलांतर, ज्याला आपण पॉलिटिकल असायलम म्हणतो, तो एक प्रकार आहे, पण तो अगदी कमी प्रमाणात असतो. दुसरं, 200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी अनेक भारतीय लोकांना मॉरिशस, आफ्रिका अशा ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना मजूर म्हणून नेलं. आज त्यांच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या तिथे सत्ताधारी झालेल्या आहेत. उदाहरणार्थ मॉरिशसमध्ये जे सगळे आपले लोक आहेत, जवळजवळ 51% भारतीय ओरिजिनल वंशाचे लोक आज आहेत. त्याचप्रमाणे स्थलांतर होतं ते आपण ज्याचा विचार करतो आहे ते होतं ते जास्तीत जास्त आर्थिक विकासाकरता, की जेणेकरून आपली प्रगती व्हावी. आणि याबद्दल आपल्याला मी जास्त लक्ष वेधू शकतो, कारण स्थलांतर हा प्रगतीचा एक मार्ग आहे. आणि हा प्रगतीचा मार्ग जास्तीत जास्तपणे जर का आपण चांगल्या पद्धतीने चोखाळला तर आपली खूप मोठी प्रगती होऊ शकते. हा जो मुद्दा आता ह्यांनी उपस्थित केला की स्थलांतर हा एक स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक आणि आर्थिक दोन्ही प्रगतीचा एक मार्ग आहे,
हे प्रगतीचे मार्ग आज तुम्ही अनेक वेळेला जाता येता, अनेक लोकांना तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे की बरोबर. तुम्ही म्हणजे परदेशी जाऊन बघा, राहून बघा तिथे. हे सगळं करत असताना बाकीच्याही अनेक गोष्टी असतात की जिथे आपण फॅमिलीपासून लांब जातो, कुटुंबापासून तुटल्यासारखं होतं कुठेतरी. या सगळ्याचा विचार करत असताना मानसिक दृष्ट्या सुद्धा त्याचा विचार व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मी तर म्हणेन की ज्या लोकांना स्थलांतर करायची इच्छा आहे त्यांनी ज्या देशात जाणार आहेत त्याचे शक्य तर भाषा शिकायचा प्रयत्न करावा. त्या देशाची जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी जायच्या आधीच. तिकडे सोशल कंडिशन्स काय आहेत, इवन त्या देशात काय खाणं पिणं आहे, क्युझिन, त्याचीसुद्धा माहिती करावी. आणि मानसिक प्रकारे खूप तयार राहावं की कुठल्या प्रकारे आपण कुठल्या वातावरणात आता आपण बरेच दिवस राहणार आहोत. बरोबर. म्हणजे त्या वातावरणाशी जुळायला तुम्हाला पाहिजे म्हणून माहिती पाहिजे. आता माहिती म्हटलं की इंटरनेट आलं. इंटरनेटवरून हल्ली तर सगळं माहिती होऊ शकतं. पूर्वीचा काळ असा नव्हता जेव्हा हेर्लेकर साहेब तिथे गेले की इंटरनेटवरून अशा माहिती काही उपलब्ध होत नव्हती. काय जे माउथ टू माउथ कळत असेल त्यांना तेवढं. तुमच्याकडे येताना मी असा प्रश्न विचारते की तुमच्याकडे स्थलांतर मला करायचंय असं अशासाठी समुपदेशन घ्यायला येणारी मंडळी किती आहेत? अशा तऱ्हेनं समुपदेशन घेणारी मंडळी बरीच आहेत. विशेषतः गुजरात आणि पंजाबमधनं जास्त लोक येतात त्याच्याकरता. त्याचप्रमाणे मुख्यतः त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे सुशिक्षित जे उच्च शिक्षित लोक आहेत तर ते येतात. दुसरे म्हणजे अशिक्षित लोकही येतात, लेबर क्लास म्हणतात. हां, म्हणजे गुजरात आणि पंजाबमधून आणि आंध्रातून वगैरे असे लोक येतात की जे फारसे शिकलेले नसतात पण त्यांची अगदी तीव्र इच्छा असते की आपण परदेशात जावं आणि त्याप्रमाणे ते तिकडे काहीही करून जातात आणि त्याप्रमाणे ते तिथे अगदी चांगली प्रगती करतात असं पण मला आढळून आलंय. म्हणजे मला खरं तर त्यांच्या त्या जिद्दीचं थोडं कौतुक वाटतं की एखादा अशिक्षित मेहसाणा वगैरे सारख्या जिल्ह्यातून आलेला गुजराती मुलगा, सरजी मेरे को जाना ही जाना, मारे तो जाऊच है, असं करून तो तिथे जातो, दुकानात पुड्या बांधतो आणि तो त्याची प्रगती करून घेतो. मेहनतीची खूप तयारी असते त्यांची मूलतः. आपल्याला डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर विचारू इच्छित आहेत, अंबरनाथहून बोलतायत ते. बघूया त्यांना काय म्हणायचंय. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. हा. पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा भारतामध्ये इन्शुरन्स असेल, स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स, आणि ती व्यक्ती परदेशात जेव्हा जाते तेव्हा तो हेल्थ इन्शुरन्स तिथं कंटिन्यू होऊ शकतो का, किंवा त्या बाबतीत काही मार्गदर्शन किंवा तिथला नवीन इन्शुरन्स काढावा लागतो, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की एखादा व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असेल भारतामध्ये, तर परदेशामध्ये जेव्हा व्यवसाय करायचा असतो तेव्हा तिथल्या वेगवेगळ्या परीक्षा द्यायला लागतात, तर त्या बाबतीत आपण काही मार्गदर्शन करू शकाल का? धन्यवाद. या दोन्ही प्रश्नांना तासगावकर साहेब तुम्ही उत्तरं द्यायची, पण तत्पूर्वी आपण घेतो एक क्षणाची विश्रांती. क्षणभर विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. पाडगावकर साहेबांच्या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची होती. पहिला जो होता की इन्शुरन्सच्या बद्दल त्यांचं प्रश्न होता की हेल्थ इन्शुरन्स जो आपण इथे काढतो तो तिकडे गेल्यावरती आपल्याला परत काढावा लागतो का? हेल्थ इन्शुरन्स आहे तो केवळ स्थलांतर लॉंग टर्म करणाऱ्यांच्या करता किंवा जास्त काळ करणाऱ्यांच्या करताच असतो असं नाही. अगदी तुम्ही पर्यटक म्हणून जरी तुम्हाला 7-8 दिवस जायचं असेल तरी तुम्हाला ओव्हरसीज हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या सरकारी कंपन्यांसकट अनेक खाजगी कंपन्या सुद्धा आहेत. आणि हेल्थ इन्शुरन्सचं असं असतं की त्याची मुदत काय आहे. सर्वसाधारणपणे तो सुरुवातीला 6 महिनेपर्यंत किंवा वर्षभरापर्यंत दिला जातो. स्टुडंट्स असतील तरी त्यांना तो साधारण 1 वर्षानंतर त्याची मुदत वाढवता येते. परंतु जर समजा तो हेल्थ इन्शुरन्स इथला संपला असेल आणि तो माणूस तिकडे जास्त काळ राहणार असेल तर तिथल्या लोकल कंपन्यांचा हेल्थ इन्शुरन्स त्यांना घ्यावा लागेल. आणि दुसरा त्यांचा जो प्रश्न होता की वैद्यकीय व्यवसाय जर भारतात करत असेल आणि तिकडे जाऊन जर तुम्हाला परत व्यवसाय वैद्यकीय चालू करायचा असेल तर पुष्कळशा परीक्षा द्याव्या लागतात. पण ही गोष्ट फक्त वैद्यकीय व्यवसायापुरती मला वाटतं मर्यादित नाहीये. जरी तुम्हाला CA असाल, एक उदाहरणच द्यायचं झालं तर तिकडे जाऊन तुम्हाला त्या परीक्षा द्याव्याच लागतात. त्याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन पाहिजे होतं. असं आहे की हा प्रश्न थोडासा जनरल आहे. हां, परंतु ज्यांना वैद्यकीय परीक्षा द्यायच्या असतील तर इकडे जरी तुम्ही डॉक्टर झाले, म्हणजे MBBS झाले, MD झाले, MS झाले, तरी तुम्हाला ज्या देशात प्रॅक्टिस करायची आहे त्या देशाच्या मेडिकल काउन्सिलची मान्यता तुम्हाला लागते. आणि त्या देशाने ज्या परीक्षा निर्धारित केलेल्या आहेत
त्या तुम्हाला द्याव्या लागतात, परंतु त्या काही फार अवघड नसतात. उदाहरणार्थ समजा तुम्ही इथे डेंटिस्ट आहात, दातांचे डॉक्टर आहात आणि तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये जायचं आहे, तर आता माझे परिचित कितीतरी डेंटिस्ट ऑस्ट्रेलियात गेले, त्याच्यामध्ये 3 परीक्षा द्याव्या लागतात, 2 तुम्हाला भारतात देता येतात, तिसरी ऑस्ट्रेलियात द्यावी लागते. आणि ते काही वैद्यकीय ज्ञानाच्या फार बाहेरचं काही नसतं त्यात, त्यामुळे त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही, पण परीक्षा द्याव्याच लागतात. बरोबर. कारण शेवटी कुठल्याही देशात प्रॅक्टिस करायची म्हणजे त्या त्या देशाच्या मेडिकल काउन्सिलची मान्यता आणि त्याचं रजिस्ट्रेशन हे त्या त्या डॉक्टरला करावंच लागतं. बरोबर. हेर्लेकर साहेब, तुम्हाला मी असा प्रश्न विचारेन की आपण स्थलांतर करताना अनेक गोष्टी जसं आपण मगाशी चर्चा केली अशा मनामध्ये असतात. व्यावसायिक दृष्ट्या जाणारी लोक वेगळी आणि नोकरी निमित्ताने जाणारी वेगळी. बरोबर. ज्यांना व्यवसाय तिथे जाऊन करायचा आहे अशा लोकांना काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का? म्हणजे तुम्ही आता दोन्ही देशांचं समन्वय आणि चांगल्या गोष्टी बघत होतात, त्यावेळेला जास्त मानसिक तयारी ही जर व्यवसायानिमित्त जायचं असेल तर का नोकरी निमित्त जावं आणि मग व्यवसाय करावा? म्हणजे मार्गदर्शनच करायचं झालं तर कुठल्या प्रकारचं? मला वाटतं प्रथम नोकरीनिमित्त जावं, त्या देशाशी जास्त परिचित व्हावं आणि नंतर व्यवसाय उघडण्याचा प्रयत्न करावा, असं माझं मत आहे. बरं. आपल्याला बालकृष्ण मोरे विचारतात, मुलुंड बोलतायत ते. आपल्या भाषणामध्ये मी आता असं ऐकलं की पंजाबी आणि गुजराती लोक जास्त रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला परदेशात जाण्यासाठी. तर आपल्या मराठी माणसांसाठी जाण्यासाठी तुम्ही असं काही ब्युरो किंवा काय असं आहे का तुमच्याकडे? तसं असेल तर तुम्ही जर तुमचे नंबर दिलेत तर बरं होईल. थँक्यू. एक तर नंबराबद्दल मी सांगते की तुम्हाला जर त्यांचे नंबर्स हवे असतील तर आपल्या कार्यक्रमाच्या नंतर तुम्ही दूरदर्शनवरती फोन करा, तुम्हाला ते नंबर जरूर मिळतील. त्यांचा जो प्रश्न होता की एका विशिष्ट वर्गालाच पाठवायचं आहे असा काही एक मनामध्ये उद्देश नसतो खरं सांगायचं तर, पण याच्यावर तुमचं मत काय? नाही, त्यांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे. याबद्दल कुठल्या ब्युरोची आवश्यकता नाही. ज्याला परदेशात जायचंय तो कोणी माणूस येऊ शकतो आणि ती मदत मिळवू शकतो. परंतु परदेशात कोणाला म्हणजे तुम्हाला जायचं आहे म्हणून तो देश तुम्हाला स्वीकारेल असं नाही. तर परदेशामध्ये स्थलांतर करणाऱ्यांना तो कुठल्या देशात जाणार आहे आणि त्या देशाची नेमकी गरज काय ह्याचं जास्त करून मार्गदर्शन करण्याची गरज असते. कारण प्रत्येक देशाचं धोरण हे बदलत असतं आणि त्यांची जी गरज आहे त्यामध्ये जर तुम्ही त्यांना उपयोगाला येणार असले तर ते तुम्हाला स्थलांतर करण्याची परवानगी मिळते. जर तुमचा काही त्यांना उपयोग नसेल तर ते तुम्हाला नाही म्हणतील. तर त्यामुळे आणि हा काही कुठल्याही विशिष्ट देशाच्या, धर्माचा, जातीचा असा प्रश्न नसून हा तुमच्यात काय क्वालिफिकेशन आहे, तुमची काय योग्यता आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे या पद्धतीने ते मार्गदर्शन केलं जाऊ शकतं. कुठलाही परदेशी मार्गदर्शन करणारा माणूस हा कुठल्याही म्हणजे विशिष्ट राज्यातले किंवा धर्माचे किंवा भाषा बोलणाऱ्या लोकांच्या करताच काम करतो असं नाही, असं काही नसतं. बरोबर. तुमच्याकडे मी असा प्रश्न घेते की जेव्हा तुम्ही इतक्या वर्षांपूर्वी आइसलँडला गेलात, आज सुद्धा तो सगळ्यांच्या दृष्टीने थोडा अनवटच देश समजला जातो, तर ह्या वेळेला काही एक अडचणी तुम्हाला तिथे स्वतः राहताना काही आल्या का? आणि त्यांच्या मनामध्ये भारतीयांच्या बद्दल जसं कुठल्याही देशामध्ये आपण जातो तेव्हा परस्पर आदर ही तर एक भावना असायलाच पाहिजे, तरच आपण तिथे वास्तव्य जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर भारतीयांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये नेमक्या आजही भावना कुठल्या? भारतीयांबद्दल त्यांना मैत्रीचेच संबंध वाटतात, जवळीकच वाटते. पण मी एक सांगू इच्छितो, मी आइसलँडमध्ये जाऊन फार दिवस राहिलो नाहीये. मी त्यांचा इकडे वाणिज्य दूत म्हणून जे काम केलं, मी जास्त इकडूनच दोन्ही देशांचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं मी बऱ्याच अंशी त्यात यश सुद्धा गाठलं. मी एक आइसलँडमध्ये दर 2 वर्षांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमामध्ये एक आपली भारतीय कलाकार घेऊन गेलो होतो 97 साली. आणि एक फार मोठी IT कंपनी आहे भारतातली, फार प्रख्यात, सर्वात मोठी. त्यांच्या कोपनहेगनमधल्या माणसाला मी नेहमी म्हणत होतो की आइसलँडला जाऊन तू बघ, तिकडे सुद्धा जर तुला शक्यता आहेत तुमच्या कंपनीला धंदा वाढवण्याच्या. त्यांना नेहमी वाटायचं हा देश म्हणजे केवळ बर्फाच्छादित, तिकडे काहीच नसेल. पण गेल्यावरती त्यांना बऱ्याचशा
कल्पना सुचल्या आणि त्यांचा त्या देशाशी संबंध सुरू झाला, व्यावसायिक संबंध. बरोबर आहे. त्याचाही मला एक प्रकारे आनंद वाटला की आनंद, आपल्यामुळे अभिमान दोन्ही हां, असेल. दोन्ही बरोबर. आपल्याला फडके विचारू इच्छित आहेत, दादरहून बोलतायत ते. नमस्कार, मी फडके बोलते दादरहून. नमस्कार. मी MBBS केलंय हम्म. आणि इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्याच्या परीक्षा दिल्या. तर मला परदेशी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी काय करता येईल? इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी त्यांना परदेशी काय करता येईल? नाही, त्याकरता आधी त्यांना कुठल्या देशात जायचं आहे हे ठरवावं लागेल. त्याप्रमाणे इन्शुरन्स करता त्या देशात काही परत परीक्षा द्याव्या लागतात का ह्याचं आधी मार्गदर्शन त्यांना मिळवावं लागेल. आणि त्यानंतर मग तिथे कुठल्या कंपन्या आहेत आणि तिथे कुठे जॉब आहेत हे शोधावं लागेल. म्हणजे ते असं काही एकदम असं काही सांगता येणार नाही. आणि हा असा जनरल प्रश्न आहे. म्हणजे त्यांना समजा अमेरिकेत जायचं आहे, युकेत जायचं आहे, कॅनडात जायचं आहे, हे त्यांनी आधी ठरवावं की त्यांना कुठे जायचं आहे. मग त्याप्रमाणे त्या त्या देशाची माहिती देता येईल किंवा घेता येईल. तुमच्याकडे असा प्रश्न विचारेन मी की आपण जेव्हा म्हणतो की काही आपल्या यंगर जनरेशननी परदेशस्थ जाऊन बघावं, परदेशी त्यांना कसं वाटतंय हे बघावं, बरोबर. ह्या संधी तुम्ही कुठून आणणार हा एक प्रश्न असतो. पण समजा एक जसं आता यांनी सांगितलं की सुशिक्षित आणि अशिक्षित दोघंही लोक परदेशी जाऊ शकतात. जो एक समज असतो की फक्त शिकलेली मंडळीच परदेशी जातात, असं नाही. ज्यांना व्यवसाय करायचा आहे, ज्यांना स्वतःच्या पायावरती ठाम उभं राहायचंय, असा कुठलाही माणूस स्थलांतरित होऊ शकतो. हे स्थलांतर करत असताना त्याची फॅमिली सुद्धा त्याला न्यावी लागते, म्हणजे बरेच वेळेला फॅमिली सुद्धा जाते. असे देश निवडताना जसं आता आपण एक मुद्दा उपस्थित केला होता की नेमक्या कुठल्या देशात जावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही. तर हे देश निवडताना कुठले निकष असावेत असं तुम्हाला वाटतं? क्लासिकल कंट्रीज ऑफ इमिग्रेशन म्हणजे नॉर्थ अमेरिका, USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. पण ते सोडून आणखी आता एकूण जगात 193 देश आहेत. तर त्याच्यामध्ये हे 4 देश सोडून आणखी इतरही बरेचसे देश निघू शकतील. आता मी खास सांगू इच्छित नाही की या देशात तुम्ही जास्त प्रयत्न करा, पण नॉर्डिक कंट्रीजमध्ये, युरोपमध्ये नुकताच एक जर्मनीत 5 त्यांच्या आर्थिक तज्ज्ञांनी एक रिपोर्ट सबमिट केला. तो त्यांच्या सरकारला बांधिलकीचा आहेच असं नाही, पण त्यांनी असं म्हटलं आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये की जर्मनीला जर आपली आर्थिक प्रगती आणि आपले निर्यात जर कायम ठेवायचे असेल तर दरवर्षी 3.5 लाख लोकांना आपल्या देशात येण्याची परवानगी द्यावी. पण हे 3.5 लाख लोक सगळ्या जगातून, त्यात भारतीय किती असतील, त्यांच्याकडे कोटा सिस्टीम वगैरे नाही आहे. जर्मनी काय, स्वित्झर्लंड काय, किंवा जे युरोपियन युनियनमधले देश आहेत त्या देशांकडे आपल्या लोकांना जायला 2 मोठे अडथळे, ऑब्स्टॅकल्स म्हणेन, ते क्रॉस करावे लागतील. एक म्हणजे तिकडच्या कुठल्याही कंपनीने ठरवलं की आपल्याला एका जॉब करता परदेशी माणूस घ्यायचा आहे, तर प्रथम त्यांनी युरोपियन युनियन देशांमध्येच प्रथम बघावं लागतं आणि तिकडच्या म्हणजे फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सांगावं लागतं की आम्हाला आपल्या देशांमध्ये कोणी मिळत नाही. आणि त्यानंतर जर इतर देशांकडे वळले, भारताकडे, तर इकडच्या माणसाला तो देश किती माहीत आहे, त्याची भाषा किती अवगत आहे हे सुद्धा पटवावं लागतं. हे 2 अडथळे दूर झाले की त्याला अपॉइंटमेंट लेटर मिळेल आणि नंतर रेसिडेन्स परमिट, अशा गोष्टी येतात. पण ते सुद्धा 1 किंवा 2 वर्षच. बरं. डॉक्टर V.स. महाजन आपल्याशी बोलतायत, रत्नागिरीहून बोलतायत ते. हॅलो, बोला. मी डॉक्टर V.स. महाजन बोलतो, रत्नागिरी. माझे 2 प्रश्न आहेत. इमिग्रेशन आणि मायग्रेशन यामधला फरक काय, आणि दुसरा प्रश्न असा आहे की डोमिसाईल आणि सिटिझनशिप यातील फरक काय, आणि एखाद्या नागरिकाला दुसऱ्या देशाचं डोमिसाईल ऍज वेल एज सिटिझनशिप घ्यायची असेल तर त्यासाठी त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची पूर्तता करावी लागते. त्यांचा दोन्ही प्रश्न चांगले आहेत की इमिग्रेशन आणि मायग्रेशन मध्ये नेमका फरक काय?
असं आहे की इमिग्रेशन हे आपण ज्यावेळेला परदेशी जातो त्यावेळेला आपल्याला हे शब्द आपल्या परिचित असतात. बरोबर. आता इमिग्रेशनमध्ये परत 2 भाग येतात. आपल्याकडे आपण 2 शब्द आपण वाचले असतील की इमिग्रेशन म्हणजे EMMIGRATION हे जे म्हणतो किंवा काही लोक त्याचा उच्चार एमिग्रेशन करतात. याचा अर्थ टू गो म्हणजे तुम्ही या देशातून परदेशात चालला. पण ज्या देशात तुम्ही येता म्हणजे मी आता समजा इकडनं युकेला गेलो तर इकडनं माझ्या पासपोर्टवर जो शिक्का मारलेला असेल तो एमिग्रेशन असेल आणि तिकडनं जो मारलेला असेल तो इमिग्रेशन असेल. म्हणजे मी तिकडे आलो तर त्या देशात जाणे किंवा त्या देशात पोचणे म्हणजे इमिग्रेशन. मी त्या देशात इमिग्रेशन केलं. मायग्रेशन म्हणजे लॉंग टर्म स्थलांतर ज्याला आपण म्हणू की दीर्घकाळ परदेशात वास्तव्य करणे याला आपल्याला मायग्रेशन आम्ही त्या देशात केलं असं म्हणू शकतो. आणि हे मायग्रेशन करताना त्याचे अनेक निकष आपण मगाशी पण बोललो त्याप्रमाणे ते लावले जातात आणि त्या त्या देशाचं मायग्रेशन परमिट किंवा व्हिसा आपल्याला घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये अनेक निरनिराळे असे देश आहेत आणि त्यांचे निरनिराळी टर्मिनॉलॉजी आहे म्हणजे निरनिराळे शब्दप्रयोग आहेत. आता काही लोक म्हणतात मायग्रेशन व्हिसा, काही मंडळी म्हणतात की तुम्ही RP म्हणजे रेसिडेन्शियल परमिट, तर काही लोक PR म्हणतात म्हणजे परमनंट रेसिडेंट असं पण आहे. आणि समजा तुम्हाला एक 2 वर्षाचा एम्प्लॉयमेंट व्हिसा मिळाला तरी सुद्धा ते एक तऱ्हेचं मायग्रेशनच आहे. आणि डोमिसाईल जे म्हणतात डोमिसाईल आणि सिटिझनशिप, तर तुम्ही एखाद्या देशाचे डोमिसाईल असाल पण सिटिझन असणार नाही. बरोबर. अनेक देशामध्ये असं आहे की आता महाराष्ट्रात आपण म्हणतो की 15 वर्ष ज्याने वास्तव्य केलं तो महाराष्ट्राचा डोमिसाईल आहे म्हणजे इथला स्थायिक आहे काही बराच काळपर्यंत. परंतु नागरिकत्व ही वेगळी गोष्ट आहे. बरोबर. आणि भारतातच इतर प्रांतातले लोक मुंबईत आले किंवा महाराष्ट्रात आले आणि ते महाराष्ट्राचे डोमिसाईल झाले किंवा UPचे डोमिसाईल झाले म्हणजे त्यांचा सिटिझनशिपचा प्रश्न येत नाही कारण देश एकच आहे. पण तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या देशात जाता त्यावेळेला तुम्ही तिथे जरी 15 वर्ष राहिला तर तुम्ही तिथले डोमिसाईल झाले पण नागरिकत्व मिळणं ही वेगळी गोष्ट आहे. परदेशी स्थलांतराचा जेव्हा विचार होतो त्यावेळेला त्याचं साधारण आदर्श वय काय असावं? आदर्श वय स्किल्ड वर्कर कॅटेगरीमध्ये असाल तर मी म्हणेन 20-22 ते 35-40 पर्यंत. पण मी अशी उदाहरणं पाहिली आहेत की आपल्या KEM हॉस्पिटलमधले एक प्रख्यात पेडियाट्रिशियन बालरोग तज्ज्ञ 60 वर्षाचे असताना त्यांनी निर्णय घेतला की आपण भारतातून कॅनडाला स्थलांतर करायचं. ते गेले आणि अतिशय तिकडे लोकप्रिय झाले. ते अतिशय त्यांना मोठा अनुभव होता त्याचा, त्यांना ती शिदोरी घेऊन गेले आणि त्याचा त्यांना खूप उपयोग झाला. तेव्हा स्किल्ड वर्करमध्ये 20 ते 40 पण डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनमध्ये तुम्ही ते आणखी थोडं पुढे सुद्धा नेऊ शकता. बरोबर. जसा इथे व्यवसाय वैद्यकीय तुम्ही त्याला मरण नसतं, तुम्ही कितीही वर्ष हे करू शकता तशाच प्रकारचं आहे ते. म्हणजे त्यांचा ज्ञानाचा त्यांनी उत्तम उपयोग परदेशात जाऊन केला हा एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यातनं. आणि तिकडे खूप चीज झालं त्यांचं. बरोबर. आपल्याला प्रताप यांचा फोन आहे आणि ते आपल्याशी पनवेलहून बोलतायत. बघूया काय म्हणतात. हॅलो. हॅलो. हा बोला. माझा तासगावकर सरांना प्रश्न होता. हॅलो. हॅलो. हा बोला. मी प्रताप गडगे पनवेलहून बोलतो मॅडम. हा बोला. माझा तासगावकर सरांना प्रश्न होता. हॅलो सर. बोला बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार बोला. अहो जे BSc ऍग्रिकल्चर मुलं आहेत ऍग्रिकल्चर मध्ये ज्यांनी बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे तर त्यांच्यासाठी परदेशामध्ये काही संधी उपलब्ध आहेत का? त्यांच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचंय पण तत्पूर्वी आपण घेतो एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. त्यांचा जो प्रश्न होता की BSc ऍग्रिकल्चर झालेली ही जी मंडळी आहेत ह्यांना काही परदेशात संधी आहे का? जरूर आहे. परंतु BSc ऍग्रिकल्चर जे झाले तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की ऍग्रिकल्चर हा एक विषय असा आहे की तो युनिव्हर्सल आहे म्हणजे जागतिक विषय आहे आणि ॲग्रिकल्चरला जगभरात पुष्कळ संधी असतात. परंतु त्यांना त्याही मध्ये नक्की काय करायचं आहे. आता उदाहरणार्थ इस्रायल आहे, त्यांचं ॲग्रिकल्चरची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ती जगभर मान्यता पावलेली आहे. थायलंडसारखा देश आहे की जे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आणि फूड प्रोसेस ह्याच्यामध्ये जगामध्ये अग्रेसर आहेत.
तर असे जे म्हणजे त्यांना काय करायचंय असं हे नुसतं विचारून चालणार नाही. पण संधी उपलब्ध आहेत संधी का? तर नक्की हो, जरूर नक्की आहेत. भरपूर संधी उपलब्ध बरोबर आहे. हेलेकर साहेब, तुम्हाला याच्यावरती काहीतरी सांगायचं आहे असं वाटतंय. मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो. माझे आईवडील जेव्हा माझे वडील 20 साली जर्मनीला जात होते 1920 साली. बोटीतून. हा, 25 साली. तेव्हा त्यांच्या बोटीवर काही सिंधी फॅमिलीज होत्या. तर त्या फॅमिलीज चिली या देशाला चालल्या होत्या. आणि चिलीमध्ये सुद्धा साऊथ चिलीमध्ये हे सगळे सिंधी लोक गेले, स्मॉल ग्रुप, आणि सेटल डाऊन एका पुंटा अरेनास म्हणून ठिकाणी स्थायिक झाले. तर हे सिंधी लोक सगळ्या जगात पसरलेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी अर्जेंटिनामध्ये का विचारू नये? अर्जेंटिनामध्ये लोक फार कमी आहेत आणि तिकडे पॅटॅगोनियासारख्या ठिकाणी प्रचंड लँड अवेलेबल आहे. पण अर्थात ज्याला तिकडे जायची इच्छा आहे किंवा प्रयत्न करायचा आहे त्याने प्रथम स्पॅनिश भाषा जास्तीत जास्त अवगत करावी आणि नंतर प्रयत्न करावा, अर्जेंटिनाला अप्रोच करावा, असं मी म्हणू शकेन. बरं. आपल्याला दिलीप खन्ना विचारतात, घाटकोपरहून बोलतायत ते. हा, नमस्कार. नमस्कार. तासगावकर साहेब, आपण एकदा बोललो होतो, पण आता तुम्ही इथं आहात आणि मला ते विचारलं, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती मिळेल की परफॉर्म विजावर मी कार्यक्रम करण्यासाठी 10 वेळा परदेशात गेलो होतो. पण आता मी आणि माझी पत्नी अमेरिका पाहायला, तिला बघायचं आहे, म्हणजे मी सोबत जाणार आहे. आम्ही व्हिसासाठी अर्ज केलाय, पण काही लोकांचं तिथे असे नवरा बायकोंचे व्हिसा तिथे देत नाहीत, रिजेक्ट करतात. आणि काही म्हणजे कारणच ते सांगत नाहीत आणि सगळी आमची फी फुकट जाते. तर ते आम्ही धसका घेतलेला आहे, त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण केल्या, डॉक्युमेंट्स वगैरे. पण त्याच्यासाठी काय प्रश्नोत्तर काय किंवा अशी परीक्षाची तयारी वगैरे काय, अशी तुम्ही काय त्यातले पॉईंट सांगू शकाल का? की बऱ्याच लोकांचे पैसे फुकट जातात आणि तिथे काय बोलता येत नाही आपल्याला, जरा सांगा ना ह्याच्यावर. नाही, हा प्रश्न आपण विचारला तो खास करून पर्यटक व्हिसा करता विचारलेला आहे. आणि व्हिसा हे एक तंत्र असतं. जर आपण योग्य तो परफॉर्मन्स तिकडे केला, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये योग्य उत्तरं दिली किंवा आपले कागदपत्र व्यवस्थित असतील, तर बऱ्याचदा तो व्हिसा आपल्याला मिळतो. त्याच्याकरता आपण तज्ज्ञ माणसाचं मार्गदर्शन घेऊनच तिकडे गेलात तर तुमचा व्हिसा नाकारला जाण्याची शक्यता अतिशय कमी असते. परंतु त्याचबरोबर एक अजूनही गोष्ट लक्षात घ्या की व्हिसा हा थोडासा गमतीदार आणि ट्रिकी विषय आहे. उदाहरणार्थ, तुमचे सगळे कागदपत्र योग्य आहेत, तुम्ही योग्य उत्तरं दिलेली आहेत, पण तरीसुद्धा जर त्या इमिग्रेशन ऑफिसरला असं वाटलं की बाबा हे काय बरोबर नाही, ही व्यक्ती काही बरोबर नाही, तर ती व्यक्ती तुम्हाला, व्हिसा ऑफिसर तुम्हाला व्हिसा नाकारू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला व्हिसा जरी मिळाला आणि तुम्ही त्या देशाच्या म्हणजे राजधानीत किंवा ज्या शहरात जायचं तिथे उतरलात आणि तिथल्या इमिग्रेशन ऑफिसरला जरी वाटलं की बाबा ह्या माणूस काही बरोबर नाही, याची सगळी कागदपत्र बरोबर आहेत पण माणूस बरोबर नाही, तर तिथला इमिग्रेशन ऑफिसर तुम्हाला लगेच त्याच विमानाने परत पाठवू शकतो, ज्याला इंग्रजीमध्ये डिपोर्ट करणे असं म्हणतात. तर हे होऊ शकतं आणि हे शांत डोक्याने करायचं काम आहे. आमच्याकडे असे बरेच लोक येतात, त्यांना आम्ही मार्गदर्शन पण करतो, पण हे शांतपणे आणि नीट सिस्टमॅटिक करायचं काम आहे. आत्ता जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता की पासपोर्ट असो किंवा व्हिसा असो, डॉक्युमेंटेशन हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे तुमच्याकडे असलेली कागदपत्र आणि त्या कागदपत्रांसंबंधी तुम्हाला असलेली माहिती, ढिगभर कागदपत्र नेऊन काही उपयोग होत नाही. कागदपत्र काय आहेत हे तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती लागतं. तर ह्या वेळेला जेव्हा आपण त्यांना थोडं मार्गदर्शन करतोय त्यावेळेला कुठली कागदपत्र नेमकी असावीत, त्याच्यात नेमकेपण कसा पाहिजे, ह्याच्यामध्ये तुम्ही मार्गदर्शनाचा आणि समुपदेशनामध्ये ह्याचा समावेश असतो का? हो, असतो ना, जरूर असतो. पण याच्यातलं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, काय असतं की प्रत्येकाची केस वेगळी वेगळी असते. म्हणजे प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते, त्यांचे व्यवसाय वेगळे असतात, त्यांचे उद्देश वेगळे असतात. तर हे सगळं समजून घेऊन मग त्याप्रमाणे आम्ही बघतो की ह्याला इंटरव्ह्यूला बाबा समोर तो माणूस गेला तर काय प्रश्न विचारले जातील, मग त्याप्रमाणे आम्ही त्यांची तयारी करून घेतो. आणि मी तुम्हाला गंमत सांगेन की अनेकदा असे 4-4, 5-5 वेळेला सुद्धा नाकारलेले व्हिसा आमच्या लोकांचे झालेले आहेत नंतर, आणि त्यांना
त्या पद्धतीने मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना अतिशय चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. व्हिसा नाकारणं हा जो एक भाग असतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला अपमानास्पद वाटत नाही का की तुम्ही एका देशाकडे जाताय, त्या देशामध्ये जाऊ इच्छित आहे आणि ते देश तुम्हाला म्हणतोय की नाही, आम्हाला कुठल्याही कारणामध्ये तुम्ही योग्य व्यक्ती आमच्या देशामध्ये जावं असं वाटत नाही. हे मी तुम्हाला का विचारते की तुम्ही दोन्ही संस्कृती, दोन्ही देश एकत्र यावेत या दृष्टीने खूप प्रयत्न केलेला आहे. आईसलँड असो, भारत असो, आणखीन कुठलेही असो, शेवटी काय आहे की तुम्ही येऊ नका असं म्हणत असताना आम्ही जायचा प्रयत्न करणं हे कुठेतरी तुम्हाला ऑफेंडिंग वाटत नाही का, किंवा वाटू नये का? थोडं तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे की थोडं ऑफेन्सिव्ह वाटावं, पण तुम्ही प्रयत्न करायच्या आधीच खूप विचार करूनच मग त्या देशाला अप्रोच व्हावं आणि त्या देशाची माहिती असलेल्या लोकांकडून सल्ला घ्यावा की मीकडे करू का अप्रोच. ही माझी क्वालिफिकेशन्स आहेत, आसामी आहे आणि माझी त्या देशात जाऊन या गोष्टी करायची इच्छा आहे. म्हणजे त्याचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जास्त विचार करून. मी तुम्हाला ह्याच्याही विरुद्ध प्रश्न विचारणार आहे, पण आपल्याला तत्पूर्वी प्रकाश कुलकर्णी विचारू इच्छित आहेत, बेळगावहून बोलतात. बेळगावमधून. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार. मी बेळगावमधून प्रकाश कुलकर्णी बोलतोय. माझा मुलगा मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट लाईन मध्ये आहे, बीपीओ मध्ये. हॅलो. हॅलो. हा, माझा मुलगा बीपीओ मध्ये मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट लाईन मध्ये आहे, एमटी लाईन मध्ये. बरं. तर त्याला परदेशात कुठल्या देशामध्ये संधी उपलब्ध असते? परदेशी कुठल्या देशामध्ये त्याला संधी मिळेल? बीपीओ मध्ये आहेत ते, आणि मग त्यांनी कुठे कुठे संधी बघावी असा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या मुलाविषयी हा प्रश्न आहे. नाही, त्यांना संधी अनेक देशात मिळू शकेल. आणि आता उदाहरणार्थ मी सांगेन की मॉरिशस सारखा देश आहे, तर मॉरिशसमध्ये IT पार्क आणि ITतल्या लोकांना जास्त संधी आहे. तिथलं जर का तुम्ही मॉरिशसमध्ये काही पैसे इन्व्हेस्ट करणार असले तर तिथलं सरकार तुम्हाला अधिक उत्तेजन देतं. तर संधी अनेक ठिकाणी त्यांना आहे. परंतु ह्याचा आपल्याला काय असतं की हे ज्या वेळेला व्हिसा काढले जातात त्यावेळेला प्रत्येक देशाची व्हिसा फी वेगळी असते आणि त्याचा कालावधी वेगळा वेगळा असतो. तर त्यामुळे ते विचार करून तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यानंतरच त्याचं आपल्याला सांगता येईल की बाबा किती त्यांना वेळ लागेल किंवा काय करता येईल त्याच्यामध्ये. असं केवळ संधी आहे म्हणून ती तुम्हाला मिळेल असं नाही. तर त्यामुळे त्याचं सिस्टमॅटिक अभ्यास करूनच जायला पाहिजे. बरोबर. हा अभ्यासाचा जो प्रश्न त्यांनी काढला होता तोच आपण त्याच्यापूर्वी तुम्ही म्हणत होता की अभ्यास करायला पाहिजे. तेव्हा भारतामध्ये येणारी जी लोक आहेत, कारण आज तुम्ही दोन्ही देशांच्याकडे समदृष्टीने बघत होतात, तेव्हा भारतामध्ये येताना सुद्धा ह्या गोष्टी किंवा ह्या अडचणी ठरू शकतात का? कारण आम्ही सर्वसामान्यांनी असं ऐकलंय की भारतामधले व्हिसा पटकन मिळतात, आपण एवढं चोखंदळ नसतो, आपण एवढं म्हणजे आता जसं त्यांनी प्रश्न विचारला होता की अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये गेल्यावरती तुम्हाला अनेक प्रश्न पडू शकतात, अनेक प्रश्न विचारले जातात, कसून तुमची चौकशी होते आणि शेवटी त्यांना हो किंवा नाही हा निर्णय त्यांचा असतो. तसा भारतामध्ये एवढ्या कसून जर बाहेरून कोणाला यायचं असेल तर एवढी कसून चौकशी आणि एवढे निकष असे घट्ट असतात का? माझं असं इम्प्रेशन आहे एवढं आपण करत नाही. भारत हा जास्त आतिथ्यशील देश आहे आणि तशाच आपल्या एम्बसीज आहेत असं मला वाटतं. म्हणजे आपण फ्लेक्झिबल जास्त आहोत. नक्कीच. अस्मिता अग्निहोत्री आपल्याशी विचारू इच्छित आहेत, आपल्याशी बोलतात, बघूया काय म्हणतात. हॅलो. हॅलो. हा, बोला. मला असं विचारायचं आहे की सर्वसामान्य माणसाला जनरली पासपोर्ट, व्हिसा या गोष्टींसाठी खूपच त्रास सहन करावा लागतो, परंतु वाईट प्रवृत्तींचे लोक, गुन्हेगारी वृत्तीचे लोक, दहशतवादी या सगळ्यांना ह्या गोष्टी कशा सहज सुलभ उपलब्ध होऊ शकतात हा आम्हाला नेहमीच पडणारा प्रश्न आहे. याचं आपण जरा काही विवेचन केलं तर फारच चांगलं होईल. त्यांचा प्रश्न असा आहे की दहशतवादी, आतंकवादी ह्यांना पटापट व्हिसा आणि पासपोर्ट कसं काय मिळतात आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना ज्यांना खरोखर जायची इच्छा आहे, ज्यांचे प्रयत्नही प्रामाणिक आहेत, अशा लोकांना का बरं वेळ लागतो मिळायला? याचं उत्तर एक मी असं देऊ शकेन की पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की हा त्यांचा थोडासा गैरसमज आहे की जो खरोखरच अशा कुठल्या याच्यामध्ये असेल माणूस तर तो कधीही एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीकडे किंवा आमच्यासारख्या लोकांच्याकडे मार्गदर्शनाकरता येत नाही. म्हणजे हा एक पहिला मी
मुद्दा क्लिअर करू इच्छितो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यामध्ये त्यांचे मार्ग वेगळे असतात. आता ह्याचं मी एक उदाहरण तुम्हाला देऊ शकतो की मूळच्या अमेरिकन परंतु नंतर इराणी माणसाशी लग्न केलेल्या बेटी मेहमूद नावाच्या बाईंनी नॉट विदाऊट माय डॉटर या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. ते खूप सुंदर पुस्तक आहे, जगभर गाजलंय, त्याचे काही अनुवादही झालेत. त्यामध्ये त्यांनी माणसं कशी स्मगल केली जातात याबद्दलही लिहिलं आहे. म्हणजे केवळ वस्तूंचं स्मगलिंग होतं असं नाही, तर माणसांचं सुद्धा होतं. म्हणजे तो सुद्धा एक त्यांचा मार्ग असू शकतो. किंवा काही वेळेला डुप्लिकेट डॉक्युमेंट्स करून जाणं हा सुद्धा मार्ग असू शकतो. परंतु सगळ्यांनाच तसे मिळतात किंवा अगदी दहशतवादी आले की कॉन्सुलेट्स किंवा पासपोर्ट ऑफिस त्यांना दरवाजे उघडूनच बसलंय असा जो काही एक जनरल समज असतो तो तद्दन खोटा आहे, एवढं मला सांगायचं. हा जो मुद्दा होता ना की सगळ्यांना पासपोर्ट, त्याच मुद्द्यावरती आपण बोलत होतो की पासपोर्ट एक भाग वेगळा आहे, पण व्हिसा मिळवत असताना सुद्धा अनेक अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. तुम्ही असं म्हणालात की थोडासा त्या देशाबद्दल माहिती करून घ्या, तर तुम्हाला म्हणजे सुकर होण्याचे जे मार्ग आहेत ते असं आहे की त्या देशाबद्दल माहिती विचारली तर आम्हाला माहिती काही नाही. कुणीही असं म्हणेल की तुला ज्या देशामध्ये जायचंय त्या देशाबद्दल जर तुला माहितीच नसली तर तुला कसं काय आम्ही परवानगी देणार जायला. हा एक मानसिकतेचा प्रश्न झाला. तुम्हाला जायचं आहे म्हणजे तुम्ही मानसिक तयारी करायला पाहिजे, हाही एक वेगळा मुद्दा आहे. हे सगळं करत असताना आजही तुम्हाला असं वाटतं का की परदेशामध्ये खूप तरुणांनी आपलं ज्ञान जास्त चांगल्या पद्धतीने समोर येण्यासाठी किंवा आपल्या देशाची तिकडे जाऊन मान उंचावण्यासाठी म्हणून जाण्याचे प्रयत्न करणं आवश्यक आहे? अगदी जरूर. मी तर अतिशय प्रो इमिग्रेशन लॉबीतला माणूस आहे असं मला वाटतं. की मी तर म्हणतो जो माणूस परदेशात स्थलांतर करू इच्छितो त्यांनी त्याच्या डोळ्याला आणि त्याच्या मानसिक चक्षुना एक वाईड अँगल लेन्स लावावा आणि तिकडे जाऊन जास्तीत जास्त अभ्यास करावा की काय आपल्याला त्या देशातून आपल्या भारतामध्ये आणता येईल. जरी तो माणूस सेटल होणार असेल परदेशामध्ये तरी सुद्धा तिकडून सुद्धा तो भारतामध्ये आपले अनुभव पाठवू शकतो असं मला वाटतं. म्हणजे भारताचा अभिमान जो आहे, आपल्या प्रत्येक देशाचा प्रत्येक नागरिकाला अभिमान असतो. ह्या मुद्द्यावरती आपण येऊया, पण आपल्याला ठाण्याहून देव विचारू इच्छित आहेत. बघूया त्यांना काय विचारायचं आहे. हॅलो, रमेश देव ठाण्याहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की मी पाहिलेले की पासपोर्ट ऑफिस सर्व अतिशय सुरेख आहे. सर्व गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मला फार चांगला अनुभव आहे. स्वतःचे सगळे डॉक्युमेंट दिलं, माझा पासपोर्ट क्लिअर झाला. दुसरं, अमेरिकेचं व्हिसा देखील मला क्लिअर मिळाला, कुठलीही अडचण आली नाही. अर्थात मला अडचण आली म्हणजे इतरांना येत नाही असं नाही आहे, पण तुलनात्मक पासपोर्ट ऑफिस गव्हर्नमेंटमध्ये मला सर्वात जास्त योग्य वाटलं. आता माझा प्रश्न असा आहे, सध्या रिन्युअल ऑफ पासपोर्ट आणि व्हिसा रिन्युअल हे जवळजवळ नवीन पासपोर्ट आणि नवीन व्हिसा काढण्याचाच सारखा आहे असं सांगितलं जातं. आणि मी कुठलाही मध्यस्थ ब्रोकर घेतलेला नाहीये. तर अशा ह्याच्यात आता नवीन पूर्वी एका ह्याच्यात मिळायचं, आता अशी का करता? त्यांच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचंय, पण तत्पूर्वी आपण घेतो एक क्षणाची विश्रांती. 65 पासून क्षणभर विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते मी. त्यांचा जो प्रश्न होता ना की पासपोर्ट जर तुम्हाला रिन्यू करायचं असेल तर जवळपास सगळं नवीन पासपोर्ट काढण्यासारखं किंवा नवीन व्हिसा काढण्यासारख्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात, तर तसं का होतं बरं? असं आहे की प्रत्येक देशाचं एक धोरण असतं. प्रत्येक देशाला आपण कुणाला पासपोर्ट देतो किंवा कुणाला व्हिसा देतो हे तपासण्याचा अधिकार असतो. आणि एक पासपोर्ट दिला तुम्हाला की तो 10 वर्ष मुदतीचा असतो. या 10 वर्षात त्या माणसाची परिस्थिती बदलू शकते. या 10 वर्षामध्ये अनेक गोष्टी घडू शकतात. आणि 10 वर्षापूर्वी त्या माणसाला दिलेलं डॉक्युमेंट हे योग्य होतं, पण 10 वर्षानंतर ते योग्यच असेल असं नाही. तर त्यामुळे त्याची परत तपासणी होणं सुद्धा अतिशय गरजेचं आणि आवश्यक असतं. त्यामुळे ही नवीन प्रोसिजर सरकारने सुरू केलेली आहे किंवा अनेक देशांनी सुरू केलेली आहे. आणि व्हिसाबद्दल ज्या मगासपासून आक्षेप येत आहेत त्याबद्दल मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची की लोक व्हिसा ही सिरियसली घेण्याची गोष्ट आहे. लोक व्हिसा काढताना कोणत्याही तऱ्हेचा गृहपाठ करत नाहीत. कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला सहसा घेतला जात नाही, कारण त्याची फी द्यावी लागेल. परंतु
व्हिसा ही अतिशय गंभीरपणे घेण्याची गोष्ट असल्यामुळे त्याचा थोडासा अभ्यास करून, होमवर्क करून, इंटरव्ह्यूला कशी उत्तर द्यायची याचं मार्गदर्शन घेऊन मग त्याप्रमाणे जर का गेलात तरच तुम्हाला तो व्हिसा मिळू शकतो, नाहीतर बऱ्याचदा तो व्हिसा नाकारला जातो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्याबद्दल बाऊ करण्यात काही अर्थ नाही आहे असं माझं म्हणणं आहे. आपण जेव्हा स्थलांतर म्हणतोय ना, की विशेषतः परदेशी स्थलांतराच्या बद्दल आज आपण बोलतोय, इथे काहीतरी एक खर्च ही गोष्ट असते की जी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. त्याच्याशिवाय ह्या स्थलांतर, विजा म्हणा, विसा फीज असतात त्यांच्या. पासपोर्ट ऑफिसमध्ये तुम्ही गेलात तर ह्या सगळ्या प्रकारांमध्ये साधारण खर्चाचे अंदाज काय असतात? म्हणजे माणूस कसा असतो की आज मी ठरवतो, एखादा माणूस, की मला आता कुटुंबासकट स्थलांतर करायचंय, त्या स्थलांतर करताना कुठच्या खर्चांचे साधारण अंदाज त्यांनी घ्यावेत असं तुम्ही मार्गदर्शन करा? जे लोक परदेशी जाऊ इच्छितात तर यामध्ये प्रत्येक देशाचा कालावधी आणि त्याला लागणारा खर्च हे वेगळं वेगळं आहे. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमध्ये जर तुम्हाला RP हवं असेल, रेसिडेन्शियल परमिट, तर साधारणपणे सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांना 1 वर्षाचा कालावधी लागतो. परंतु तुम्हाला जर कॅनडा, अमेरिकेत जायचं असेल तर तुम्हाला 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. आता हे प्रत्येक देशाचं वेगळं वेगळं गणित आहे. खर्चसुद्धा साधारणपणे 3 लाख रुपयांपासून ते 5-6 लाख रुपयापर्यंत येऊ शकतो. आणि ह्याचं लॉंग प्रोसिजर असतं की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अर्ज केलात तर आता ऑस्ट्रेलियाचा मायग्रेशन व्हिसा करताचा जो अर्ज आहे तोच मुळात 24 पानांचा आहे. म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी जी मराठीतली म्हण आहे ती त्या बाबतीत अगदी योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु ते आवश्यक सुद्धा आहे आणि तो योग्य पद्धतीने फॉर्म भरणे ही सुद्धा खूप अवघड गोष्ट असते आणि आम्ही अनेक सुशिक्षितांना तो नीट भरता येत नाही हे पण आमच्या नेहमीच्या निदर्शनाला आलेलं आहे. साधारणपणे ज्यांना परदेशी व्हिसाच्या ज्या फीज असतात, रेसिडेन्शियल परमिट किंवा लॉंग टर्म, त्या फी साधारणपणे $1,000 पासून $3,000-4,000 पर्यंत असू शकतात. म्हणजे 50,000 पासून ते साधारण 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत नुसत्या फीजच असतात. प्लस त्यांचं मेडिकल असतं, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, इतरही छोटे मोठे त्याच्यामध्ये खर्च असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करणं आवश्यक असतं. परंतु हे पैसे नंतर वसूल होतात. उदाहरणार्थ समजा जर का तुम्हाला ऑस्ट्रेलियाचं रेसिडेन्शियल परमिट मिळालं आणि तुम्ही तिकडे गेलात आणि तुम्ही चांगले सुशिक्षित असाल, तुम्हाला $5,000 जर का पगार मिळाला तर याचा अर्थ तुम्हाला महिन्याला 2.5 लाख रुपये पगार तिथे मिळतो. तो जर मिळाला तर तुम्हाला जर समजा हे करण्याकरता 5 लाख रुपये खर्च आला तर तो 2 महिन्यात तुमचा वसूल होतो असं म्हणता येईल. बरोबर. आपण जेव्हा परदेशी स्थलांतराच्या विषयावरती बोलतोय त्यावेळेला एकदा भारतातून बाहेर गेलेली लोक, विशेषतः यंग जनरेशन जी आहे, तरुण मंडळी आहे, ती परत न येण्याची काही कॉमन कारणं किंवा काही सर्वसामान्यपणाने काही नियम असतात असं तुम्हाला वाटतं का? की ती का परत येत नाहीत? आई वडिलांना असं वाटत असतं कुठेतरी की त्यांनी परत यावं. वृद्धापकाळ आई वडिलांचा जवळ आला की आपली मुलं जवळ असावीत असं वाटतं. किंवा परदेशात एवढं काय ठेवलंय असा एक आई वडिलांना प्रश्नही पडतो. तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप प्रोत्साहन देणारे आहात असं मगासपासून तुम्ही म्हणताय, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते की असं काय असतं परदेशी की जिथे ज्या मातीची ओढ तुम्हाला एकदा लागली की परत यावंसं, आपल्या मातीत परत येऊ नये असं वाटतं? असं काय असतं? एक त्यात फार मोठा फॅक्टर आहे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन. मी असे बरेच लोक माझ्याबरोबर जे कॉलेजामध्ये होते, गेलेले पाहिलेत, ते लोक प्रथम गेले काही वर्षाकरता आणि त्यांना तिकडचे जॉब इतके आवडले किंवा त्यांच्या एम्प्लॉयर्सना त्यांचं काम इतकं आवडलं की दे कंटिन्यूड, त्यांनी त्यांचे जॉब चालू ठेवले आणि साधारण नंतर 10 ते 20 वर्षानंतर पूर्वी त्यांच्या मनात जे नव्हतं की आता इकडे आपण कायमचं राहणार आहोत, ते त्यांनी त्यांचं मन थोडं बदललं आणि म्हणाले आता आम्ही इकडेच राहणार, पण भारताशी संबंध अगदी दृढ ठेवणार. अशी मी बरीचशी उदाहरणं पाहिली आहेत. तर त्यात मला काही गैर आहे असं वाटत नाही. गैर म्हणून नाही, काय कारण असतात की का राहतात? एकतर म्हणजे जीवन सुकर आहे का भारतापेक्षा? नक्कीच जास्त सुकर आहे. फक्त एकाच बाबतीत सुकर नाही, म्हणजे तिकडे घरी अत्यंत सधन माणसाला सुद्धा काम करावं लागतं, विशेषतः पुरुषांना, आणि सर्वंट्स मिळत नाहीत. बरोबर. नोकर हा प्रकार नाहीच आहे जवळपास. स्वावलंबी देशात
खरं बरोबर. सांगायचं तर. बरं, आज आपण जो कार्यक्रम करतोय त्या प्रत्येक कार्यक्रमातून आपण एक चिंतन देत असतो की ह्या बरोबर. कार्यक्रमातून एक चिंतन प्रेक्षकांच्या पर्यंत जावं. तर आजचं चिंतन असं आहे की हजारो मैलांच्या प्रवासाला पहिलं पाऊल टाकण्यापासून सुरुवात होत असते. बरोबर. की तुम्ही हजारो मैल जरी प्रवास करत असलात तर पहिलं पाऊल तुम्ही कसं टाकता. परदेश संधी बद्दल सुद्धा आपण असंच म्हणता येईल आपल्याला. तासगावकर साहेब, तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा असं म्हणतो ना की परदेशात हल्ली लोक जातात किंवा स्थायिक होतात, ह्या सगळ्या करत असताना काही देशांची नावं प्रामुख्याने घेतली जातात. असे देश तुम्ही सांगू शकाल का? की न्यूझीलंडला खूप लोक म्हणजे मायग्रेट होऊनच न्यूझीलंडला जातात, तर त्याच्या मागे काय कारण असतील? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये अनेक कारणं असतात. आता जसं सांगितलं की परदेशामधल्या पद्धती किंवा सिस्टीम्स, दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक सुबत्ता. परंतु एक लक्षात ठेवायचं की जी प्रामुख्याने लोक जे UK किंवा अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या देशांची नावं घेतात, पण याखेरीज असे इतर अनेक देश आहेत की जिथे आपल्या भारतीय तरुणांना भरपूर संधी आहे. उदाहरणार्थ ते टर्कीला जाऊ शकतात, सायप्रसला जाऊ शकतात, इव्हन मलेशिया किंवा थायलंड सारखा देश आहे. मी एक गंमत सांगेन की थायलंड सरकार वृद्धांना सुद्धा ॲक्सेप्ट करतं जर त्यांचे 10 लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट थायलंडमध्ये करायची तयारी असेल तर त्यामुळे असं काही नाही आहे की हे केवळ मानसिकता आहे की आम्ही या 5-6 देशात जाणार म्हणून. बरोबर. आपला कार्यक्रम असा चालू ठेवत असतानाच एक आठवण करून देते आणि पटकन एक नजर घालूया उद्याच्या म्हणजे हॅलो सखीच्या 28 तारखेच्या कार्यक्रमावरती. हॅलो सखीचा 28 तारखेचा आपला विषय आहे संगीत साधनेमध्ये आपण देशभक्तीचे सूर आळवणार आहोत, कारण उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि सहभागी होणार आहेत उस्ताद अझीम खान, मुग्धा सावंत, सुनीत पाध्ये, केदार भागवत. सूत्रसंचालन करणार आहेत राजश्री आगाशे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-2490-8050, 2498-8050. कार्यक्रमात तुमचे आभार मानतानाच पटकन एकच प्रश्न दोघांनाही विचारते की एवढ्या परदेशस्थ कार्यक्रमाबद्दल आपण परदेशस्थ संधीबद्दल आणि स्थलांतराबद्दल बोलतोय, तुम्ही दोघं जण आज इथे कसे काय? तुम्ही खरं परदेशी असायला हवा होतात नाही का? नाही, मला किती जरी परदेशी प्रवास आवडला तरी शेवटी माझी मुळ इकडेच जास्त स्थिर झाली आहेत. बरोबर आहे. तासगावकर साहेब, तुम्ही काय म्हणाल? माझं असं आहे की मी ग्लोबल सिटीझन आहे खरं सांगायचं तर, आणि मी लहान असताना मला ही संधी मिळाली नाही, परंतु आता जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा म्हणून मी प्रयत्न करत असतो. बरोबर. आणि परदेशामध्ये जावं आणि आपलं भाग्य उजळावं, कारण विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं होतं की जर माझ्याकडे भरपूर पैसे असते तर मी सर्व भारतीयांना जगभर फिरून या म्हणून सांगितलं असतं किंवा त्यांच्या फिरण्याचे पैसे खर्च केले असते, असं त्यांच्या भाषणात आणि एका पुस्तकातही मी वाचलंय. केल्याने देशाटन आणि त्यामुळे पर्यटन असं म्हणतात ते. आणि असं काही नाही, तुम्हाला जेव्हा संधी येते तेव्हाच तुम्ही जाऊ शकता, पण ती संधी मिळवायची असते. बरोबर आहे. संकटाला संधी का संधीला संकट हा शेवटी एक पडलेला प्रश्न माझे आहे. बरेच जे स्टुडंट्स आहेत ते आता न्यूझीलंडला स्थायिक झालेत आणि अनेक देशांमध्ये आहेत. बरोबर. आणि आज तुम्ही दोघेही जण इथे आलात, मोकळी चर्चा आमच्या प्रेक्षकांशी केली, त्याबद्दल हॅलो सखीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.